मुलगा न बघता अनुराधा लग्न तर ठरवते, पण तो घरी आल्यानंतर तिची जिरते आणि सगळ्यांचेच धाबे दणाणतात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. श्रावणी कोण आहे आणि कुठल्या घरातील आहे हे सांगून शिबू शोभीला तिची चांगलीच जागा दाखवतो आणि श्रावणी अनुराधाला ठामपणे सांगते, हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. त्यामुळे आता ना शिबूचं स्वीटीशी लग्न होणार, ना इंद्रनील सानिकाचा स्वीकार करणार. हे आता अनुराधा आणि शुभीला चांगलंच कळून चुकतं. तेवढ्यात अनुराधाला फोन येतो की सानिकाला बघायला पाहुणे येणार. आता मात्र एकच गोंधळ उडतो. अनुराधा श्रावणीला म्हणते, ए नट मोगरे, सानिकाला बघायला मुलगा येणार आहे. हे घर आवरायचं आणि चांगलं जेवण बनवायचं, आणि जर जेवण चांगलं झालं नाही तर माझीशी गाठ आहे. शोभे जा आणि सानिकाचा आवर. शोभी आज जाते आणि म्हणते, सानिका अगं तुला बघायला मुलगा येणार आहे. चल चल चल. आईने आवरायला लावलं. नेहमी तोंड पडलेल्या सानिकाला काही फरक पडत नाही. शिव म्हणते, सानिका हे जे तुझ्यासोबत होतं ना, याला जबाबदार फक्त ती श्रावणी आहे. तिने जर शुभीशी लग्न केलं नसतं तर तुझं लग्न इंद्रणीशी झालं असतं. आता ती सानिकाला चांगलीच भडकावते. सानिका आवरून बाहेर येत असते आणि खूप छान दिसते. श्रावणी मनात म्हणते, सानिका मला माहिती आहे हे लग्न तुला मान्य नाहीये, पण आईच्या दबावामुळे तू स्वतःचा बळी द्यायला निघालीयेस. अनुराधा सानिकाला बघते आणि म्हणते, माझी पोरगी किती सुंदर गोड दिसते, तिला कुणाची नजर नको लागायला. ते आता डोळ्यातील काजळ काढते आणि सानिकाच्या कानामागे टिका लावते. पण श्रावणीला मात्र खूप वाईट वाटत असतं. ती म्हणती, सानिका पण मी काहीच करू शकत नाही. शिव म्हणते, आई आपली सानिका किती सुंदर दिसते ना. खरं तर तिचं लग्न स्वीटीच्या भावाशीच व्हायला पाहिजे होतं. ही बॅच शिरली ना घरात आणि सगळंच वाटोळं झालं. तेवढ्यात आवाज येतो, नमस्कार. त्याला बघून तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. श्रावणी मनात म्हणते, घाडगे पाटील. तर घाडगे पाटील मस्त ड्रेस, डोक्यावर फेटा आणि गॉगल घालून आलेला असतो. त्याला बघून तर अनुराधाची चांगलीच जिरते. तिच्या तोंडातून लवकर काही शब्द फुटत नाही. शोभी सानिका तर शॉकून बघत असतात. आता मात्र शुभूचे बाबा तावातावाने येतात. अनुराधाला म्हणतात, कारभारनी तू सानिकाचं लग्न ह्या माणसाशी लावायला निघालीस. घाडगे पाटील म्हणतो, मीच आहे तो नवरदेव. आता तर अजूनच सगळे शॉक होतात. अनुराधाच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. शुभूचे बाबा म्हणतात, अगं तुला चांगलंच माहिती आहे हा माणूस कसला आहे. अगं याच्याशी लग्न लावून देण्यापेक्षा तिला एखाद्या विहिरीत ढकललं असतं ना तरी चाललं असतं. अनुराधा म्हणते, बोलणं सोपं आहे पण विहिरीत नाही ढकलू शकत ना. आणि हे बघा माझा निर्णय झाला, सानिकाचं लग्न घाडगे पाटलांशीच होणार. हा गोंधळ चालू असताना शुभू येतो आणि घाडगे पाटलांना बघून त्याला दिवसा तारे दिसतात. तो हा इथं काय करतोय. अनुराधा म्हणते, नीट बोल, माझ्या जावईशी असं बोललेलं मी खपून घेणार नाही. आता जावई म्हटल्यावर शिबूला काय बोलावं तेच कळत नाही. तो आई अगं हे काय बोलतेस, सानिकाचं लग्न या घाडगे पाटलाशी. अगं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे ना. शुभ म्हणते, या पोरीशी लग्न करताना तुझं होतं का डोकं ठिकाण्यावर. आज सानिका बरोबर जे काही घडतं ना ते फक्त या श्रावणीमुळे. शुभ म्हणते, बघा काही झालं तरी सानिकाचं लग्न मी या घाडगे पाटलाशी होऊ देणार नाही. अनुराधा म्हणते, मी पण बघते तू कसा अडवतो ते. श्रावणी म्हणते, आई सानिकासाठी हा माणूस योग्य नाहीये. हा कुठल्या लेवलचा माणूस आहे तुम्हाला माहिती नाही. अनुराधा म्हणते, ए नट मोगरे, तू मध्ये मध्ये बोलू नको. तुझा काय बी संबंध नाही. माझ्या पोरीचं लग्न कुणाशी करायचं हे मी बघून घेईल. घाडगे पाटील मात्र मिशी पिळत असतो आणि म्हणतो, मला तुमची मुलगी पसंत आहे. बोला कधी करायचं लग्न, आणि लग्नाचा खर्च सगळा मी करणार बरं का. आता बघूया अनुराधा आणि शुभी अजून काय काय नाटक करतायत. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.